मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सरसाइज 3.2 सी पार्ट जो आहे तो संपवलेला आहे. यापूर्वीचे आपण जेवढे पण एक्सरसाइज संपवलेले आहेत किंवा जे काही आपण पाहिलेलं आहे, तर आपण जे सुरुवातीला मेथड्स ऑफ इंटिग्रेशन पाहत होतो, त्या मेथड्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये आपण 3 प्रकार पाहिले होते. त्यात इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर याच्यापैकी आपला पहिला प्रकार जो आहे तो या ठिकाणी आपण कंप्लीट केलेला आहे. यानंतर आपला जो सेकंड टाइप आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स, हा आपल्याला सुरुवात करायची आहे. त्यात इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन जो आहे याचा पुढे यूज होणार नाही, याच्यातला भाग नाही, तर नक्कीच आपण त्याचा सुद्धा या ठिकाणी यूज जो आहे तो करणार आहोतच. यापुढे मागील जे टॉपिक आपण शिकलेला असणार आहोत तर त्याचा उपयोग जो आहे तो पुढच्या टॉपिकमध्ये होतोच. हे आपण डिफरन्शिएशन मध्येही पाहिलं होतं आणि यामध्येही तसंच आहे. तर आपण प्रत्यक्ष वळूयात इंटिग्रेशन बाय पार्ट्स कडे. तर नक्कीच आपण यापूर्वी जे डिफरन्शिएशन चॅप्टर संपवलेलं आहे, या चॅप्टरमध्ये आपण u इंटू व्ही म्हणजे दोन फंक्शन जे आहेत त्यांचा जर प्रॉडक्ट दिलेला असेल तर त्यांचं आपण डिफरन्शिएशन करत होतो. तर त्याचा u इंटू व्हीचा फॉर्म्युला देखील आपण शिकलेलो आहोत. डी u इंटू व्ही इज इक्वल टू u dv बाय dx प्लस v du बाय dx. त्यात u अपॉन व्हीचा देखील आपण फॉर्म्युला शिकलेलो आहोत. d बाय dx ऑफ u अपॉन व्ही इज इक्वल टू v du बाय dx मायनस u dv बाय dx आणि संपूर्ण याला अपॉनला v स्क्वेअर. तर जसं तिथे दोन फंक्शनचा प्रॉडक्ट होता किंवा त्या ठिकाणी कॉन्स्टंट दिलेला होता, त्याचा देखील आपण फॉर्म्युला पाहून घेतलेला आहे. तसंच इंटिग्रेशन मध्ये सुद्धा दोन फंक्शन दिलेले असतील आणि त्या दोन फंक्शन जर आपल्याला प्रॉडक्ट काढायचं असेल, ते फंक्शन्स वेगवेगळे असणं आवश्यक आहे. तिथे दोन वेगळे फंक्शन्स असतील, अशा फंक्शनचा आपण प्रॉडक्ट करणार आहोत. शिवाय महत्वाची गोष्ट अशी आहे की या ठिकाणी एक त्याच्यातलं कुठलं तरी एक फंक्शन जे आहे ते कसं तरी डिफरन्शिएशन असलं पाहिजे, त्याचं इंटिग्रल निघू शकतं, अशा प्रकारचं ते फंक्शन असलं पाहिजे. डायरेक्ट इंटिग्रेशन त्याचं काढता आलं पाहिजे किंवा सिम्प्लिफाय करून का होईना पण त्याचं इंटिग्रेशन निघेल. म्हणजे एक असं फंक्शन असलं पाहिजे दोघींपैकी की ज्याचं डिफरन्शिएशन निघू शकतं. जसं की बघा, इफ इंटिग्रँड आपल्याला माहितीये की आपण जी ही टर्म लिहितो इंटिग्रल साइन आणि dx यांच्या मधली त्या टर्मला आपण इंटिग्रँड म्हणतो. इंटिग्रँड इज अ प्रॉडक्ट ऑफ टू फंक्शन्स, वन ऑफ विच इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ सम फंक्शन. त्याच्यापैकी एक जे आहे ते कोणाचं तरी डेरिव्हेटिव्ह असला पाहिजे, म्हणजे त्याचं इंटिग्रल निघू शकतं ऑफ सम फंक्शन. देन वी यूज द रूल ऑफ इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर आपण हा रूल आहे बाय पार्ट्स तो त्या ठिकाणी अप्लाय करतो. तर इथे थेरम आहे. थेरम म्हणजेच तो एक फॉर्म्युला आहे आपला u इंटू व्हीचा, जसं आपण डिफरन्शिएशन मध्ये पाहिलेले आहे तशाच पद्धतीने. तर आपण आधी या थेरमचं प्रूफ बघूया. काय आहे थेरम? इंटिग्रल ऑफ u इंटू व्ही, ज्यात u आणि v हे दोन्ही फंक्शन जे आहेत ते x मधले आहेत, म्हणजे एकाच व्हेरिएबल मध्ये एक्सप्रेस केलेले फंक्शन्स असतील आणि दोघींचा प्रॉडक्ट दिलेला असेल, तर आपण पहिलं फंक्शन जे आहे ते असंच ठेवतो, u इंटू सेकंड फंक्शनचं इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन मायनस साइन इंटिग्रल ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अँड देन इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन. तुम्ही ऑब्झर्व केलं असता तर या ठिकाणी इंटिग्रल साठी सेकंड फंक्शन जे आहे ते फक्त कन्सिडर केलं गेलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ आपण एका फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ज्या ठिकाणी काढू शकतो तर दुसऱ्या फंक्शनचा आपण इंटिग्रल काढणार आहोत या पद्धतीने. म्हणजे याचं इंटिग्रल काढतो आहोत त्याचंच इंटिग्रल इथे काढायचं आहे. म्हणजे अगदी इझी वेने आपण ते एक्झाम्पल जे आहे ते सॉल्व्ह करू शकतो या प्रॉडक्ट लॉचा जो आपला प्रॉडक्ट लॉ आहे इंटिग्रेशनचा त्याच्या सहाय्याने. तर याचं प्रूफ आपण बघूयात. सुरुवातीला लेट इंटिग्रल व्ही डीएक्स इज इक्वल टू डब्ल्यू, समजा मी त्याला डब्ल्यू मानलाय. व्ही डीएक्सचं इंटिग्रेशन जे आहे ते या बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशनची जी आपली डेफिनेशन आहे त्या डेफिनेशन नुसार जर याचा इंटिग्रेशन हे आहे तर डब्ल्यूचा जो डेरिव्हेटिव्ह आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स तो व्ही असणार आहे. हा त्याचा मिनिंग आहे. से दिस फॉर आपल्या कामाचे आपल्याला लागणार आहे. पुढे आपण कन्सिडर करूयात. कन्सिडर डी बाय डीएक्स ऑफ यू इंटू डब्ल्यू. यू आणि डब्ल्यू या दोन फंक्शनचा आपण डब्ल्यू आपण आता कशाबद्दल मानलाय आपल्याला माहिती आहे. तर डब्ल्यू आणि यू या दोन्ही फंक्शनचा मी प्रॉडक्टचा डेरिव्हेटिव्ह काढतो आहे, ते कन्सिडर केलंय आपण. तर आपला जो लॉ आपल्याकडे आहे प्रॉडक्ट लॉ ऑफ डेरिव्हेटिव्ह, त्याच्यानुसार पहिलं फंक्शन असंच डी डब्ल्यू बाय डीएक्स सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस सेकंड फंक्शन ऍज इट इज अँड द डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. लक्षात घ्या, दोन फंक्शन्स असतील तर पहिलं फंक्शन असंच ठेवतो आपण, दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन असंच आणि पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. या पद्धतीने
आपल्याला ते मिळणार आहे. त्यात आपण dw/dx जो आहे तो आपल्याकडे v आहे, म्हणजे मी याच्याबद्दल इथे डायरेक्टली v सबस्टिट्यूट करू शकतो, प्लस हा w du/dx आणि हा जो आहे d/dx ऑफ uw ऍज इट इज राहील. पुढे परत आपण डिफरन्शिएशनची जर इंटिग्रेशनची जर डेफिनेशन अप्लाय केली बाय रूल ऑफ डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन, जर इंटिग्रेशनची आपण डेफिनेशन अप्लाय केली, जर याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे तर याचं इंटिग्रेशन हे असणार आहे. उलट दिशेने आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन आणि डिफरन्शिएशन या दोन्ही एकमेकांच्या ज्या आहेत त्या इन्व्हर्स प्रोसेस आहेत, रिव्हर्स प्रोसेस आहेत, म्हणजे उलट आपण त्यांचं हे करू शकतो. सो साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस, तर कॉसचं इंटिग्रेशन साइन, या पद्धतीने. तर इथे काय होईल बघा, त्या रूलनुसार इथे uw इज इक्वल टू, इकडे संपूर्ण याला हे इंटिग्रेशन येऊन जाईल uv प्लस w du/dx या ठिकाणी येईल, आणि ऑफकोर्स इंटिग्रल घेतले म्हणून ते dx. म्हणजे जर u इंटू v चा डेरिव्हेटिव्ह हे संपूर्ण फंक्शन आहे, त्या संपूर्ण फंक्शनचं इंटिग्रेशन म्हणजे u इंटू w असं असेल. पुढे आपण w ची जी व्हॅल्यू आपण ज्याच्याबद्दल मानलेलं आहे ते सबस्टिट्यूट करून देऊया. इथे u इंटिग्रल w आहे इंटिग्रल v dx इज इक्वल टू इंटिग्रल, याला सेपरेट करून देतो इंटिग्रल मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर, प्लस w देखील आपल्याकडे आहे, इंटिग्रल सेपरेट करतोय आणि हा du/dx पुढे लिहितो, आणि इंटिग्रल w ऐवजी v dx जो आपण मानला होता, आणि आपला हा dx. याला फक्त व्यवस्थित लिहून घेऊया. तर ही टर्म जी आहे ती इकडे जर पाठवली तर इथे इंटिग्रल uv dx इज इक्वल टू, या टर्मला इकडे पाठवतोय आणि ही टर्म याच जागेवरती आहे u इंटू इंटिग्रल v dx, आणि ही इकडे पाठवल्यामुळे मायनस इंटिग्रल du/dx इंटिग्रल v dx आणि हा dx. हा आपला जो फॉर्म्युला आहे u इंटू v साठीचा तो तयार झालेला आहे. मित्रांनो, जसं डिफरन्शिएशन चॅप्टर तुम्हाला आठवत असेल, तर डिफरन्शिएशन चॅप्टर मध्ये आपण जनरली u इंटू व्हीचा जो फॉर्म्युला घेतलाय, इथे प्रॉपर चॉईस नव्हती की u पहिल्या क्रमांकाला असावा की v असावा, किंवा कोणतं फंक्शन असेल की जे पहिल्या क्रमांकाला दुसऱ्या क्रमांकाला, इथे कुठल्याही प्रकारची प्रॉपर चॉईस नव्हती. तिथे आपण ऑर्डर इम्पॉर्टंट नव्हती, डझंट मॅटर. परंतु इथे मात्र इंटिग्रेशन मध्ये ऑर्डर खूप महत्वाची आहे. म्हणजे u आणि v हे फंक्शन्स कोणत्या प्रकारचे आहे याच्यावरती डिपेंड करतं. आपल्याकडे जे प्रॉपर फंक्शन्स आहेत, जो रूल आहे, या रूलनुसार लाईट हा रूल आपल्याला या ठिकाणी अप्लाय करायचा आहे. जसं की आता इथे u आणि v दिसत आहेत, तर हे दोघी फंक्शन जे आहेत ते या 5 फंक्शन्स पैकी कुठले तरी असू शकतात. काय आहे ते फंक्शन्स? L मीन्स लॉगॅरिथमिक, I stands for inverse trigonometric, A stands for algebraic, T stands for trigonometric, and E stands for exponential. तर एवढे जे फंक्शन्स आपल्याकडे आहेत, या लॉनुसार म्हणजे या ठिकाणी आपण एक प्रॉपर चॉईस ठेवलेली, याच क्रमाने ते फंक्शन्स असले पाहिजे. मग यापैकी कुठलेही 2 प्रकारचे फंक्शन याच्यामध्ये असतील तर आधी कोणत्या क्रमांकाचं आहे ते फंक्शन आपल्याला बघायला लागणार. जसं की फॉर एक्झाम्पल इंटिग्रल आपल्याला समजा साइन x इंटू एक्स फाइंड करायचं आहे सपोज. आता हे फाइंड करत असताना या ठिकाणी हे फंक्शन कोणत्या प्रकारचं आहे? हे फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक आणि हे आहे अल्जेब्राइक. आता ट्रिग्नोमेट्रिक आणि अल्जेब्राइक यांचा क्रम कसा आहे बघा. तर आधी अल्जेब्राइक आहे म्हणजे हे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. तर यात आधी जे आहे ते अल्जेब्राइक आहे आणि नंतर मग ट्रिग्नोमेट्रिक आहे. म्हणून आपण याला प्रॉपर वेने, प्रॉपर चॉईस नुसार त्याची ऑर्डर जी आहे ती चेंज करणार, आणि मगच आपलं पहिलं फंक्शन जे आहे ते u असणार, हे x, आणि v फंक्शन असणार आहे sin x. आणि मग त्या पद्धतीने आपण हा फॉर्म्युला यूज करून त्याचं इंटिग्रल जे आहे ते फाइंड करणार आहोत. म्हणजे इथे चॉईस जी आहे ऑर्डरची ती आपल्याला मात्र या लॉ नुसारच जायला लागणार आहे. म्हणजे लाईट हेच आपल्याला अप्लाय करायला लागणार आहे, आणि याच्यानुसार आपण u आणि v ठरवून आणि मग त्या प्रॉपर चॉईसने जे आहे ते त्याचं इंटिग्रल जे आहे ते फाइंड करणार आहोत. अजून यात महत्वाची गोष्ट अशी आहे की इथे हे दोघी जे आहेत ते एक साथ कधीही येणार नाही. म्हणजे लॉगरिथमिक
आणि इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री, कारण अजूनपर्यंत आपण इंटिग्रल ऑफ लॉग एक्स काढलेलं नाहीये. इंटिग्रल ऑफ लॉग एक्स आपण अजूनपर्यंत सुद्धा फाइंड केलेलं नाही. शिवाय इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रीचं सुद्धा आपण अजूनपर्यंत इंटिग्रेशन जे आहे ते फाइंड केलेलं नाही. म्हणजे या दोघी प्रकारचे जे फंक्शन्स आहेत, या दोघी प्रकारच्या फंक्शन्स मध्ये आपल्याला दोघींना एकत्रित कॉमन लिहिता येणार नाही, कारण त्यांचं इंटिग्रेशन आपण अजून फाइंड केलेलं नाही. हा, आपल्याला फाइंड करता येऊ शकतं, आपल्याकडे वे आहेत तसे फाइंड करण्याची. तर आपण कशा पद्धतीने फाइंड करू शकतो, तर बघा, ज्या वेळेला समजा इंटिग्रल लॉग एक्स डीएक्स आपल्याला फाइंड करायचं आहे सपोज, तर अशा वेळेला आपण काय करणार आहोत की जे आपलं पहिलं फंक्शन आहे, आता यू इंटू व्ही आहे, तर पहिलं फंक्शन जे आहे ते आपण लॉगरिथमिक घेणार आहोत, आणि जे सेकंड फंक्शन आहे हे त्यावेळेला 1 कन्सिडर करायला लागतं. मग ते आपण 1 कन्सिडर करतो सेकंड फंक्शन, आणि मग यू इंटू व्ही इथे अप्लाय करू शकतो. आता पहिलं फंक्शन जे आहे ते असंच ठेवायचं, इंटिग्रल ऑफ 1 डीएक्स मायनस इंटिग्रल, जो आपला हा फॉर्म्युला आहे तो आपण युज करतोय. तर इथे पहिलं फंक्शन असं सगळं दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेतलं, दुसरं फंक्शन आपण 1 कन्सिडर केलेलं आहे मायनस साइन. नंतर फर्स्ट फंक्शनचा आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायला लागतो, ते आहे डी बाय डीएक्स ऑफ लॉग एक्स, आणि सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन म्हणजे त्याच फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेतो, आणि हा डीएक्स असा जो फॉर्म्युला अप्लाय केल्यानंतर होईल. आणि नंतर हा लॉग एक्स इंटू हा 1चं जे इंटिग्रेशन आहे ते आपल्याला माहिती की एक्स येतं, मायनस इथे याचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 1/x आहे लॉग एक्सचा, आणि याचं इंटिग्रेशन आहे एक्स, इंटिग्रेशन ऑफ 1 डीएक्स, आणि हा डीएक्स इक्वल टू हा एक्स इंटू लॉग एक्स मायनस हा एक्स गेट कॅन्सल, इथे येईल फक्त 1 डीएक्स, म्हणजे 1 डीएक्स आणि प्लस सी जो आहे तो आपण घेतोच आहोत. तसं या फॉर्म्युल्यामध्ये पण कॉन्स्टंट इंटिग्रेशन हा प्रत्येक वेळेला असणारच आहे. हा इथे येईल एक्स लॉग एक्स मायनस एक्स प्लस सी, हे असणार आहे आपलं फायनल आन्सर इंटिग्रल ऑफ लॉग एक्स. म्हणजे अशा पद्धतीने आपण जर एक फंक्शन आपल्याकडे असेल यांच्यापैकी कुठलं तरी, तर दुसरं फंक्शन जे आहे ते आपण 1 कन्सिडर करणार आहोत. तर एक्सरसाइज 3.3 ला सुरुवात करूया. त्यातलं फर्स्ट आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग. आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे इंटिग्रल एक्स स्क्वेअर लॉग एक्स डीएक्स. आता पाहता क्षणी कळतंय की ते दोन फंक्शनचा जो आहे तो प्रॉडक्ट दिसतोय, म्हणजे एकाला आपल्याला यू मानायचा दुसऱ्याला व्ही मानायचा आहे, पण त्याला एक प्रॉपर चॉईसची गरज आहे, एक प्रॉपर ऑर्डरने आपल्याला त्यांना लिहायला लागणार, त्याशिवाय आपण ते जे आहे यू इंटू व्हीचा फॉर्म्युला अप्लाय करू शकत नाही. मग काय अप्लाय करायचं आपल्याला आधी, तर अप्लाय लाईट. यांचा क्रम बदलला चालतो, त्याला आपण आय लेट वेगळ्या प्रकारे लिहिलं तरी चालणार आहे, पण आपला इम्पॉर्टंट आहे की हे तिघी क्रमांक आणि हे दोघी एकाच वेळी येणार नाहीये, परंतु हे तिघी जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारे येऊ शकतात. तर इथे आता दिसतंय की हे जे फंक्शन आहे हे अल्जेब्राइक आहे, आणि अल्जेब्राइक इथे तिसऱ्या क्रमांकाला आहे, आणि हे आहे लॉगरिथमिक जे इथे पहिल्या क्रमांकाला आहे. म्हणजे याचा अर्थ लॉगरिथमिक आधी पाहिजे आणि नंतर अल्जेब्राइक फंक्शन असलं पाहिजे. म्हणजे आपण आय लिहित असताना आय इज इक्वल टू इंटिग्रल आधी लिहिणार आहोत लॉग एक्स, नंतर एक्स स्क्वेअर आणि डीएक्स. नंतर मग आपला फॉर्म्युला, ज्यात यू इंटू व्हीचा फॉर्म्युला आपण अप्लाय करतो, त्यात जे पहिलं फंक्शन आहे ते आपण असंच ठेवतोय, इंटिग्रल सेकंड फंक्शनचं आपण इंटिग्रेशन घेतोय, मायनस इंटिग्रल जे फर्स्ट फंक्शन आहे त्याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतो, आणि सेकंड फंक्शनचं आपण इंटिग्रल घेणार आहोत, आणि या संपूर्ण याचं इंटिग्रल प्लस सी आपला असणारच आहे, इक्वल टू हा लॉग एक्स. नंतर याचं जे इंटिग्रेशन आहे एक्स स्क्वेअरचं ते येईल एक्स क्यूब अपॉन 3, कारण रेस टू 2 + 1 अपॉन 2 + 1 आहे. नंतर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1 अपॉन एक्स, याचं इंटिग्रेशन आहे एक्स क्यूब अपॉन 3 एक्स स्क्वेअरचं, आणि हा डीएक्स प्लस सी. नंतर याला व्यवस्थित लिहून घेऊयात, एक्स क्यूब इंटू लॉग एक्स अपॉन 3 मायनस हा एक एक्स याच्यातला कॅन्सल होईल, हा 1 अपॉन 3 कॉमन घेईल, आणि इथे राहील फक्त एक्स स्क्वेअर. एक्स एक्स कॅन्सल केल्यानंतर एक्स स्क्वेअर राहील डीएक्स प्लस सी. पुढे फक्त याचं इंटिग्रेशन काढायची गरज आहे. इथे एक्स क्यूब इंटू लॉग एक्स अपॉन 3 मायनस 1 अपॉन 3 इंटू एक्स क्यूब अपॉन 3 प्लस सी. परत एक्स स्क्वेअरचं जे इंटिग्रेशन आहे ते एक्स क्यूब अपॉन 3 असणार आहे. याला व्यवस्थित लिहूयात 1 अपॉन 3 इंटू एक्स क्यूब लॉग एक्स मायनस 3 3 9 इथे होईल, तर 1 अपॉन 9 एक्स क्यूब प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट असं दिसतंय की यू इंटू व्ही आहे. जर यू इंटू व्ही आहे तर आपण सुरुवातीला आपलं पहिलं काम जे आहे त्याच्यावरती हे अप्लाय करून पाहणं, आणि कोणतं फंक्शन कोणत्या क्रमांकाला आहे हे पाहणे. आता हे अल्जेब्राइक फंक्शन आहे आणि हे आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. म्हणजे अल्जेब्राइक 3rd नंबरला आहे
आणि ट्रिग्नोमेट्री जे आहे ते 4th नंबरला आहे. म्हणजे क्रम जो त्याने दिलेला आहे, जी ऑर्डर आहे ती बरोबर दिलेली आहे. अशा वेळेला आपण त्याच ऑर्डरने त्याला डायरेक्ट सोडायला हरकत नाही. म्हणजे आपण इथे u इंटू व्हीचा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्ट अप्लाय करू शकतो. पहिलं फंक्शन एक्स स्क्वेअर, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन, त्यानंतर मायनस साइन, नंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन अँड देन मल्टिप्लाय बाय इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन अँड देन टेक इंटिग्रल ऑफ ओव्हर ऑल फंक्शन. इथे काय होईल, इथे एक्स स्क्वेअर इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स आपल्याला माहिती आहे मायनस कॉस ऑफ 3x आणि एकचा जो कोइफिशियंट आहे तो आपल्याला अपॉनला घ्यायला लागतो, तो इथे अपॉनला येईल. पुढे मायनस इंटिग्रल, आता हा जो एक्स स्क्वेअर आहे तो फक्त याला मल्टिप्लाय आहे, लक्षात घ्या. पहिल्या फंक्शनला मल्टिप्लाय आहे. नंतर मायनस साइन, इथे याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे एक्स स्क्वेअरचा तो येईल 2x आणि अगेन मायनस कॉस एक्स, परत त्याचाच आपण डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन काढतो. याचंच इंटिग्रेशन आपल्याला पुन्हा काढायला लागतं, त्यामुळे आपण त्याला तसंच लिहिलं, हा dx आणि प्लस सी. याला आता सिम्प्लिफाय करूयात. तर हा मायनस साइन पुढे एक्स स्क्वेअर अपॉन 3 इंटू कॉस 3x मायनस आणि हा मायनस प्लस होईल. हा 2 आणि अपॉनचा हा 3 जो आहे तो कॉमन घेईल आणि ते येईल एक्स इंटू कॉस 3x dx प्लस सी. परत एकदा ऑब्झर्वेशन केलं तर आता हा ए फंक्शनचं पूर्ण निघून गेलेलं आहे, याचं इंटिग्रल काढलं गेलं, परंतु या फंक्शनमध्ये परत u इंटू व्ही दिसतोय. म्हणजे परत दोन फंक्शनचं त्या ठिकाणी प्रोडक्ट आहे. तर अशा वेळेला आपल्याला परत u इंटू व्ही अप्लाय करायला लागतो. इथे एक्स क्यूब अपॉन 3 कॉस 3x जो आहे तो ऍज इट इज असेल प्लस 2 अपॉन 3 कर्ली ब्रॅकेट आता महत्वाचं आहे. इथे आता हा जो कर्ली ब्रॅकेट आपण घेतो तो 2 अपॉन 3 आता दोन फंक्शन मध्ये कन्व्हर्शन होईल. तर पहिलं फंक्शन असंच इंटिग्रल कॉस ऑफ 3x dx, सेकंड फंक्शनचं इंटिग्रेशन, कारण क्रम अगदी बरोबर आहे या रूल नुसार. इथे अल्जेब्राइक फंक्शन आणि नंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. तर पुढे येईल डी बाय डीएक्स ऑफ एक्स इंटू इंटिग्रल कॉस 3x dx आणि या संपूर्ण याचा इंटिग्रेशन म्हणजे dx त्या ठिकाणी येईल. हा आपला कर्ली ब्रॅकेट जो आहे तो इथे कम्प्लीट होईल. इक्वल टू मायनस एक्स क्यूब अपॉन 3 इंटू कॉस 3x प्लस 2 अपॉन 3 इंटिग्रल, हा सॉरी कर्ली ब्रॅकेट, आणि इथे याचं इंटिग्रेशन जे आहे ते साइन 3x आहे आणि आपण अपॉनला 3 घेतो एक्सचा कोइफिशियंट ax प्लस बीच्या फॉर्मॅटनुसार. मायनस इथे इंटिग्रल, याचे डेरिव्हेटिव्ह जो आहे एक्सचा तो 1 येतो आणि याचं इंटिग्रेशन आहे साइन 3x अपॉन 3 आणि हा dx प्लस सी इक्वल टू मायनस एक्स क्यूब अपॉन 3 कॉस 3x ऍज इट इज प्लस, आता याने याला मल्टिप्लाय करतो आहोत, तर हा 2x साइन 3x अपॉन 9 होईल 3 इंटू 3 केल्यानंतर. नंतर हा याला पण मल्टिप्लाय आहे, तर मायनस हा 2 अपॉन 9 इथे होईल, म्हणजे इथे सुद्धा हा 2 आणि अपॉनला हा 3 त्रिक 9 अशा पद्धतीने इथे मिळेल. त्यानंतर अजून परत साइन 3x इंटिग्रेशन काढायचं बाकी आहे. बघा, इंटिग्रल साइन आपण अजून काढू नाही शकत, तर साइन ऑफ 3x इंटिग्रेशन आपल्याला काढता येईल. इथे मायनस एक्स क्यूब अपॉन 3 कॉस 3x प्लस 2x साइन 3x अपॉन 9 मायनस 2 अपॉन 9 आणि साइनचं जे इंटिग्रेशन आहे ते आहे मायनस कॉस ऑफ 3x आणि अपॉनला 3 प्लस सी, कारण एक्सचा कोइफिशियंट घ्यायला लागतो. आता फायनली आपलं फायनल आन्सर जे आहे ते आपल्याला मिळत आहे, तर त्यात मायनस एक्स क्यूब अपॉन 3 कॉस 3x प्लस 2 अपॉन 9 एक्स साइन 3x मायनस हा 9 त्रिक 27 होतील आणि हा मायनस आणि मायनसचा प्रॉडक्ट प्लस होईल. तर आपल्याला फायनली इथे 2 अपॉन 27 असं मिळेल आणि इंटू कॉस ऑफ 3x प्लस सी. अशा पद्धतीने या पुढच्या स्टेपला आपण फक्त कॉमन काढू शकतो. याच्यात कॉस 3x, याच्यात पण कॉस 3x आहे तो कॉमन निघू शकतो, किंवा एवढं जरी आन्सर ठेवलं तरी सफिशियंट आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. एक्स क्यूब इंटू टॅन इनवर्स ऑफ एक्स असं म्हटलेलं आहे. बघा, इथे देखील तसंच आहे. एक्स क्यूब टॅन इनवर्स एक्स डीएक्स म्हणजे यू इंटू व्ही दिसत आहे. यातही आपल्याला अप्लाय करत असताना आधी लाईट हा जो रूल आहे तो अप्लाय करायचा आहे. यात अल्जेब्राइक फंक्शन आहे आणि ते 3 नंबरला आहे आणि टॅन इनवर्स ऑफ एक्स म्हणजे इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जे 2 नंबरला आहे इथे. तर हा क्रम जो आहे तो 2, 3 म्हणजे याचा अर्थ आय इज इक्वल टू पहिलं फंक्शन जे आहे ते टॅन इनवर्स ऑफ एक्स असं असलं पाहिजे, म्हणजे फर्स्ट फंक्शन आणि हे सेकंड फंक्शन असेल. बाकी आपण यू इंटू व्हीचा जो आपला फॉर्म्युला आहे तो आपण इथे अप्लाय करू शकतो.
तर आता इथे फर्स्ट फंक्शन जे आहे टॅन इनव्हर्स ऑफ एक्स इंटिग्रल सेकंड फंक्शन मायनस फर्स्ट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे म्हणजे टॅन इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह, त्यानंतर इंटिग्रल ऑफ सेकंड फंक्शन म्हणजे एक्स क्यूब डीएक्स आणि संपूर्ण याचं जे आहे ते इंटिग्रेशन. पुढे साइन इनव्हर्स ऑफ एक्स इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब जे आहे एक्स एस टू एन चा फॉर्म्युला अप्लाय केला तर एक्स एस टू 3 + 1 अपॉन 3 + 1 मायनस याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे टॅन इनव्हर्स एक्सचा तो आहे 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि एक्स क्यूबचं जे इंटिग्रेशन आहे ते परत एक्स एस टू 3 + 1 अपॉन 3 + 1 आणि हा डीएक्स. याला व्यवस्थित लिहून घेऊयात. हा एक्स रेस टू 4 होईल एक्स रेस टू 4 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ला 4 मायनस हा 3 + 1 4 हा कॉमन निघेल, हा एक्स एस टू 4 होईल एक्स एस टू 4 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा डीएक्स प्लस सी प्रत्येक वेळेला असणारच आहे इक्वल टू हा एक्स एस टू 4 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन 4 मायनस इथे आता ऍडजस्टमेंटची गरज आहे. आता ऍडजस्टमेंटची गरज कशी आहे बघा. तर इथे आता सुरुवातीला 1/4 ऍज इट इज इथे एक्स एस टू 4 -1 + 1 ऍडजस्ट मी करतोय. त्याचं कारण असं आहे कारण इथे 1 + एक्स स्क्वेअर आहे तर इथे एक्स एस टू 4 -1 म्हणजे त्याचा फॅक्टर जो आहे तो मिळणार आहे. इथे 1 + एक्स स्क्वेअर आणि हा डीएक्स प्लस सी इक्वल टू हा एक्स एस टू 4 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन 4 ऍज इट इज हा 1/4 ऍज इट इज इंटिग्रल याला आता याचा फॅक्टर असं मिळतो आपल्याला एक्स स्क्वेअर -1 आणि सेकंड ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि हा प्लस 1 ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला अप्लाय केला म्हणजे एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर तो होईल आणि हा 1 स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर -1 एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि अपॉनला 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि हा डीएक्स. आता आपण त्याला सेपरेट करूया. याचं तर इंटिग्रेशन निघालेलं आहेच. हा एक्स एस टू 4 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉनला 4 -1/4 सेपरेट केल्यानंतर आता हा 1/4 दोघींना मल्टिप्लाय आहे. दोघी ज्या ठिकाणी आता ऍडिशन मध्ये झाले तर त्यानुसार आपण त्याला सेपरेट आधी करून घेत म्हणून कर्ली ब्रॅकेट टाकला आहे. इथे इंटिग्रल याच्यातला हा एक फॅक्टर जो आहे एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर प्लस 1 हा कॅन्सल होईल आणि असेल इथे फक्त एक्स स्क्वेअर -1 आणि प्लस इथे असणार आहे समजा याला डीएक्स दिला आणि प्लस इंटिग्रल 1/1 प्लस एक्स स्क्वेअर डीएक्स आणि हा कर्ली ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. तो 1/4 दोघींना मल्टिप्लाय आहे. इथे येईल एक्स एस टू 4 इंटू टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन 4 -1/4 परत एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन आपल्याला काढायचं आहे. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल एक्स एस टू 2 + 1/2 + 1 एक्स एस टू यांचा फॉर्म्युला आहे आणि 1 चं इंटिग्रेशन एक्स प्लस याचं जे इंटिग्रेशन आहे हा 1/1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. याचे सुद्धा आपल्याकडे फॉर्म्युले आहेत इंटिग्रेशनचे तर ते येईल टॅन इनव्हर्स ऑफ एक्स ब्रॅकेट कम्प्लीट. पुढे हे एक्स एस टू 4 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन 4 ऍज इट इज -1/4 याला सिम्प्लिफाय करूयात एक्स क्यूब अपॉन 3 -x प्लस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. थोडा अजून सिम्प्लिफाय होते. हा 1/4 आपण जर समजा मध्ये मल्टिप्लाय केला किंवा 1/4 कॉमन काढायचं ठरवलं तरी चालणार आहे बघा किंवा आधी मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात आणि मग जे काही कॉमन निघेल ते आपण बाहेर काढूया. तिथे एक्स क्यूब अपॉन 12 4×12 हा मायनस आणि हा मायनस प्लस x/4 आणि हा मायनस टॅन इनव्हर्स ऑफ x/4 प्लस सी. पुढे अजून थोडं सिम्प्लिफाय होतं किंवा एवढं सफिशियंट आहे पण तो अजून सिम्प्लिफाय होत आहे. जसं की आता इथून आणि इथून आणि इथून 4 कॉमन निघतोय म्हणजे 1/4 इथून कॉमन काढला तर शिवाय इथे याच्यामध्ये टॅन इनव्हर्स पण कॉमन निघतोय. टॅन इनव्हर्स ऑफ एक्स सुद्धा जर कॉमन काढला तर याच्यामध्ये एक्स एस टू 4 राहतोय आणि इथे -1 इथे फक्त 1 राहतोय. या दोघी फंक्शन मधून मी काढलेला आहे आणि बाकी पुढे यांच्यामध्ये सुद्धा 1/4 कॉमन काढू शकतो आपण. समजा 1/4 कॉमन काढला तर इन ब्रॅकेट इथे एक्स सुद्धा कॉमन निघतोय x/4 आणि इथे फक्त 1 राहील आणि इथे हा मात्र -x²/3 अशा पद्धतीने सुद्धा आपण त्याला सिम्प्लिफाय करू शकतो. नेक्स्ट 6 आणि 7 नंबरचं एक्झाम्पल बघूया. तर इथे काय म्हटलं बघा इथे सेकंड फंक्शन दिलेलंच नाही फक्त लॉग एक्स दिलाय आणि त्याचा स्क्वेअर आहे. याला दोन प्रकारे सोडवता येईल. मी जसं म्हटल्याप्रमाणे सेकंड फंक्शन आपण 1 कन्सिडर केलं तरी पण चालेल किंवा लॉग एक्स बद्दल जर आपण टी पुट केला
इथे पुट log x इज इक्वल टू टी, तर इथं डेरिव्हेटिव्ह आहे 1/x dx इज इक्वल टू dt, म्हणजे व्हेरिएबलचं कन्व्हर्जन आपल्याला करायचं आहे. आणि हे काय इम्प्लाइज करतं? बाय डेफिनेशन ऑफ लॉगॅरिथम एक्सपोनेन्शियल फॉर्म जर आपल्याला याचा लिहायचा असेल तर तो येईल x इज इक्वल टू e रेस टू टी, म्हणजे याचा अर्थ ते फंक्शन जे आहे त्याच्यामध्ये कन्वर्ट होऊन जाईल. तर पुढे काय होईल बघा, इथे e रेस टू x जो आहे e रेस टू टी जो आहे तो x ऐवजी पुट केला तर इथे dx इज इक्वल टू e रेस टू टी dt होईल, कारण हा तिकडे वाटला x झाला मल्टिप्लाय आणि मग त्याला मल्टिप्लाय केला e रेस टू टी, म्हणजे x हा e रेस टू टी आहे म्हणून यात ते व्हॅल्यू जर सबस्टिट्यूट केला तर इथे येईल टी स्क्वेअर, कारण log x बद्दल आहे, आणि dx बद्दल e रेस टू टी इंटू dt. इथे आपल्याला फंक्शन मिळालेलं आहे, म्हणजे जर इथे आपण अप्लाय केला लाईट तर इथे आपलं जे फंक्शन मिळतं आहे ते अल्जेब्राइक फंक्शन आहे, तिसऱ्या क्रमांकाला एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, पाचव्या क्रमांकाला, म्हणजे क्रम अगदी बरोबर आहे. ऑर्डर तशीच ठेवायची आणि इंटिग्रेशन काढायचं तर यू विल टू च्या फॉर्म्युल्यानुसार पहिलं फंक्शन असंच, दुसऱ्याचं इंटिग्रल dt आहे इथे, आणि इथे डी बाय dt ऑफ आपलं जे फर्स्ट फंक्शन आहे टी स्क्वेअर, नंतर आहे सेकंड फंक्शन इंटिग्रल e रेस टू टी dt आणि संपूर्ण dt इक्वल टू हा टी स्क्वेअर e रेस टू टी चे इंटिग्रेशन e रेस टू टी मायनस इंटिग्रल टी स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तो 2t येईल, विथ 2t घेतल्यानंतर, आणि e रेस टू टी चे इंटिग्रेशन e रेस टू टी आणि परत dt प्लस सी. परत e इंटू व्ही आपल्याला मिळतोय बघा, इथे e रेस टू टी ऍज इट इज, इथे परत 2 कॉमन काढल्यावरती हा u इंटू व्ही मिळतोय, आणि जर तो u इंटू व्ही आहे तर क्रम परत तोच आहे, अल्जेब्राइक आणि एक्सपोनेन्शियल. पहिलं फंक्शन असंच ठेवलं, दुसऱ्याचं इंटिग्रेशन घेतलं, सेकंड फंक्शन e रेस टू टीचं इंटिग्रेशन e रेस टू टी मायनस पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, म्हणजे टीचा डेरिव्हेटिव्ह घेतला मी 1. ठीक आहे, थोडंसं डिटेलमध्ये जाऊया. इंटिग्रल इथे येईल डी बाय dt ऑफ टी इंटू इंटिग्रल e रेस टू टी dt आणि हा परत dt. पुढे हा e रेस टू टी इंटू टी स्क्वेअर व्यवस्थित लिहिला -2, इथे येईल टी इंटू e रेस टू टी, कारण इथे परत आपण त्याचा 2 ने परत इंटिग्रेशन काढतो आहोत e रेस टू टीचं, मायनस इथे याचा डेरिव्हेटिव्ह 1 e रेस टू टीचं इंटिग्रेशन e रेस टू टी आणि हा dt प्लस सी. पुढे कंटिन्यू आपण याच पद्धतीने सिम्प्लिफाय करूया. e रेस टू टी इंटू टी स्क्वेअर मायनस 2 मल्टिप्लाय केला मध्ये 2 इंटू टी e रेस टू टी, हा 2 यालाही मल्टिप्लाय होईल, शिवाय मायनस साईनची प्लस साईन येईल, कारण प्रॉडक्ट प्लस होऊन जाईल, आणि e रेस टू टीचं इंटिग्रेशन e रेस टू टी परत येईल आणि प्लस सी. शेवटी फक्त आपल्याला त्याच्या व्हॅल्यूज जे आहेत त्या पुट करून द्यायचे आहेत, टी बद्दल आपण ज्याला मानलं होतं, आणि जे कॉमन काढणं शक्य आहे ते कॉमन काढू शकतो. इथे e रेस टू टी म्हणजेच आहे एक्स, टी स्क्वेअर म्हणजेच लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 इंटू लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर लॉग एक्स फक्त, आणि e रेस टू टी आहे एक्स प्लस 2 आणि e रेस टू टी आहे एक्स प्लस सी. यातनं कॉमन जे निघते ते कॉमन काढून घेऊया. लॉग एक्स ब्रॅकेट स्क्वेअर -2 कॉमन निघतोय आणि x कॉमन काढला तर इथे येईल log x -1, कारण मायनस साईन पण आपण त्या ठिकाणी कॉमन काढली आहे, प्लस सी. आणि परत यामधून x कॉमन निघतोय तर इन ब्रॅकेट काय राहील बघा, x जर कॉमन काढला इथे येईल log x ब्रॅकेट स्क्वेअर -2 इंटू log x -1 ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी. हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. नेक्स्ट बघा 7 नंबरचं एक्झाम्पल. यात आता x³ दिसतोय, याला आपण डायरेक्टली सिम्प्लिफाय तर करू शकत नाही आहोत, कारण डायरेक्ट x³ फॉर्म्युला तर आपल्याकडे नाही x³ चा. परंतु अशा वेळेला जे आपण इंटिग्रल घेतो आहोत, नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात 7 इंटिग्रल sec³ dx. इथे डायरेक्ट सेकचा क्यूब दिलेला आहे, sec³ असं तर डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युला नाही की आपण डायरेक्ट त्याचा क्यूबचा फॉर्म्युला वापरून त्याला सिम्प्लिफाय करू शकतो आणि इंटिग्रल काढायचं आहे. परंतु त्या ठिकाणी फंक्शन पण वेगळे नाही आणि 1 पण आपण कन्सिडर करू शकत नाही, कारण sec³ चं नाही निघत इंटिग्रेशन, परंतु sec² जे आहे ते इंटिग्रेशन मागतं निघतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की हा जो क्रम आहे, हा क्रम जरी आपल्याला दोघे ट्रिग्नोमेट्रिक दिसत असले, पण कन्सिडर करताना आपल्या डोक्यात एक कन्सेप्ट असा क्लिअर असायला हवा की त्याच्यातलं एक असं फंक्शन असावं की ज्याचं इंटिग्रल आपण काढू शकतो, म्हणजे तो कोणता तरी डेरिव्हेटिव्ह असायला पाहिजे. मग त्यात sec² जो आहे तो tan x चा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून ते फंक्शन आपण जे आहे ते दुसऱ्या क्रमांकाला ठेवू
सेक एक्स या क्रमांकाला ठेवलं तर आपल्याला त्याचं इंटिग्रेशन फाइंड करणं जे आहे ते इझी होणार आहे. कसं ते बघा, आता पहिलं फंक्शन आपण सेक एक्स असंच ठेवलं कारण त्याचं डायरेक्टली आपल्याला याचं जे आहे सेक स्क्वेअर एक्सचं डायरेक्ट इंटिग्रेशन काढता येतं. मायनस आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे सेक एक्स नंतर इंटिग्रल सेक स्क्वेअर एक्स डीएक्स आणि संपूर्ण याचा जो डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आहे डीएक्स ते आपल्याला घ्यायचं आहे. याला सिम्प्लिफाय करूयात. सेक एक्स ऍज इट इज सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन येते टॅन एक्स. सेक एक्सचं जे डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे सेक एक्स इंटू टॅन एक्स. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन आहे टॅन एक्स आणि हा बीएक्स. पुढे हा सेक एक्स इंटू टॅन एक्स ऍज इट इज मायनस. आता पुढे इथे जे दिसतंय आता इथे सेक एक्स इंटू हा टॅन स्क्वेअर एक्स याला लिहिता येईल आणि परत त्याचं जे कन्व्हर्शन आहे टॅन स्क्वेअर एक्सचं ते कन्व्हर्शन आपण सेक मध्ये करू शकतो कारण आपल्याकडे आयडेंटिटीज आहेत. आयडेंटिटीज कशा आहेत आपल्याकडे बघा, हा सेक एक्स ऍज इट इज आणि युझिंग द आयडेंटिटीज फंडामेंटल आयडेंटिटीजचा जर वापर आपण या ठिकाणी केला त्याला लिहिता येईल सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डीएक्स. पुढे आपण त्याला मध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. तेथे येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस हा सेक इंटू सेक हा सेक क्यूब एक्स आपल्याला मिळेल आणि पुढे हा मायनस फक्त सेक एक्स. पुढे आपण त्याला सेपरेट करूयात. पुढच्या स्टेपला इथे येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस सेपरेट केल्यावरती ही मायनस आहे याला जाईल आणि याला गेल्यानंतर ती पॉझिटिव्ह होऊन जाईल. इथे इंटिग्रल सेक क्यूब एक्स डीएक्स आणि हा प्लस होऊन जाईल. मायनस मायनसचं प्रॉडक्ट घेतल्यानंतर इथे हा सेक एक्स डीएक्स प्लस सी आहे तसाच. पुढे आपल्याला हा आय रिपीट मिळतो आहे कारण ही जी आपली आयची व्हॅल्यू आपण ज्याच्याबद्दल मानली आहे तो रिपीट झालेला असल्यामुळे आपण याच्याबद्दल परत आय व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू शकतो. सेक एक्स इंटू टॅन एक्स हा मायनस आय होईल प्लस इथे मात्र सेक एक्सचं इंटिग्रेशन आपल्याला माहिती आहे ते आपण फाइंड करू शकतो. ते येतं लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. नंतर हा आय जर आपण इकडे पाठवतो हा आय प्लस आय होईल इक्वल टू येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. त्यानंतर हा 2i होईल इक्वल टू सेक एक्स टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी. नंतर हा 2 फक्त तिकडे आता डिवाइड होईल म्हणजे आपल्याला फायनली जे आन्सर मिळत आहे 1/2 इंटू सेक एक्स प्लस टॅन एक्स सेक एक्स इंटू टॅन एक्स प्लस लॉग ऑफ मॉड ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स प्लस सी हे असणार आहे आपलं फायनल इंटिग्रल. यासोबतच आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात. पुढच्या व्हिडिओमध्ये जे याचे उर्वरित एक्झाम्पल्स आहेत ते आणि नवीन थोडे 1-2 टॉपिक बाकी आहेत ते पुढील व्हिडिओमध्ये बघूया.